अंबरनाथ शहरातील रस्ते दुरुस्तीकरिता पत्रव्यवहार करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट दिली आहे आणि असा अनोखा सत्कार केला आहे। शहरातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा तसेच वाहन चालकांचे लहान मोठे अपघात घडत आहे। मात्र याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप शिवसेनेचे पदाधिकारी विकास सोमेश्वर यांनी केला आहे। तसेच ज्या भागात रस्त्यांची आवश्यकता आहे तिथे रस्ते न करता जिथे नागरिक साध्या वस्तीत नाहीत अशा ठिकाणी काही गृहसंकुलांसाठी रस्ते तयार करण्यात येत आहे असा देखील आरोप सोमेश्वर यांनी केला। सोमवारी विकास सोमेश्वर यांनी पालिकेच्या अभियंत्यांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट दिली। तसेच जर लवकर रस्त्यांची डागडुगी झाली नाही तर पुढच्या वेळी गाढव घेऊन पालिकेच्या दारात येऊ असा इशारा पालिका प्रशासनाला दिला। मागील 1-1.5 महिन्यापासून शहरामध्ये जे शहर खड्डामय झाले, मंदिर समोर, मस्जिद समोर, शाळांसमोर, हॉस्पिटल समोर, त्या संदर्भात त्यांना मी एक लेखी तक्रार दिलेली की शहरामध्ये जिथं जिथं खड्डे आहेत ते तुम्ही भरा, जिथं लोक राहतात तिथं तुम्ही रोड बनवून द्या। पण इथं उलटा कारभार चालू आहे। जिथं लोक राहत नाही त्या विभागामध्ये या लोकांनी रोड बनवून दिलेला आहे। रोड बनण्याचं त्यांची टेंडर त्यांचं चालू आहे। त्या विभागामध्ये येणाऱ्या 2-3 वर्षानंतर लोक राहायला येणार आहे, पण तिथं एवढी गरज काय, एवढं अर्जंट इथं रोड बनवायची? शहरामध्ये आपल्याला जिथं गरज आहे तिथं तुम्ही रोड बनवा। शहरामध्ये काही लोकप्रतिनिधी असो, कुठल्याही पक्षाचे येतो, त्या लोकांनी तर त्यांना अर्ज केलं की त्या अर्जाकडे ते लोक दुर्लक्ष करतात। परंतु जिथून त्यांना मला येते, जिथं त्यांना देणं घेणं असतं तिथं त्या अर्जाचा विचार, त्या अर्जाचा निकाल लवकरात लवकर होतो। तर मी पण यांना 2 वेळा अर्ज केलेला की यार शहरामध्ये जिथं तुम्हाला गरज आहे तिथं तुम्ही रोड बनवा, तिथं न बनवता त्या लोकांनी दुसरीकडे रोडचं काम केलं आहे। त्यामुळे आज विनोद राठोड साहेबांना, जे अंबरनाथ वेस्टचे इंजिनियर आहेत, त्या विनोद राठोड साहेबांना आम्ही एक कुंभकर्णाची प्रतिमाचा एक गिफ्ट दिलेलं आहे। त्यांना एक फोटो गिफ्ट अर्पण केलेलं आहे। कारण की जसं कुंभकर्ण 6 महिने झोपेत असतो आणि 6 महिने जेवतच असतो, तसंच नगरपालिकेचा कारोबार चालू आहे। इथं आले की फक्त खायचं 12 तास 8 तास लोकांचे आणि घरी गेले की झोपायचं। सामान्य नागरिकाचं काम इथं होतच नाही आहे। तुम्ही इथं बघू शकता 2-2, 3-3 तास लोक बसतात पण त्यांचं काही काम होत नाही आहे। पण त्यांना मी आज सांगू इच्छितो या माध्यमातून, आपल्या माध्यमांद्वारा, की लोकांमध्ये आणि लोकप्रतिनिधीमध्ये फरक आहे। लोकांचे काम तुम्ही करत नसेल तर लोकप्रतिनिधी येणार आणि तुम्हाला असे प्रमाणचे प्रतिमा असो किंवा अशा प्रमाणचे तुम्हाला गिफ्ट देणारच। जर माझ्या निवेदनावर माझ्या निवेदनावर जर त्यांनी विचार केला नाही तर येणाऱ्या आठवड्यामध्ये इथं मी गाढव सकट येणार आणि गाढवा या नगरपालिकेवर टाकून देणार।